न पाओगे तुम ना हम भूल पाएंगे जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे। मला अजूनही आठवतो पहिला दिवस बॅग घेऊन विरळ शाळेत आणि आजचा दिवस P0 दिवस. ह्या शाळेने आमच्या वर्गाने आमच्या मित्रांनी आम्हाला खूप वेळ केलं. शाळेची मस्ती, टीचरांचा ओरडा, मधल्या सुट्टीची मजा आणि ग्राउंडवरचं खेळ. आयुष्य कसं लागायचं ते शिकलो. आता प्रत्येक शिक्षण आम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवले आणि चुका केल्या पण मस्ती करतो. अनेक शिक्षकही भेटतात. काही शिक्षकांची आपली व्यक्ती किती चांगली जोडते यावर त्यांना आपल्या मनातल्या सहज सांगून टाकतो. पण या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला एक शिक्षक तरी असा हवा असतो जो आपल्याला शिस्त लावेल, ज्या शिक्षकाकडे बघून आपल्याला प्रेरणा मिळेल. अशा होत्या आमच्या बिराजदार मॅडम, आमच्या प्रिन्सिपल. यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी त्यांना केली. पण त्या कॉम्पिटिशनच्या नादामध्ये आपण ह्या ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत, म्हणा, संयम म्हणा, काय कठोर परिश्रम करणं म्हणा, या सगळ्या गोष्टी सोबत पाळायची आणि सोबत घेऊन आपल्याला चालायचे. तरच आपण कोणी कोणताही गेम आपला असेल तरी आपण अचीव करू. तुम्ही कुणाची बसा, कुणाची उठा, कुणाची नाचा, कुणाची बाता, काही करा, पण ज्या गोष्टी चांगल्या घ्यायच्या तेवढ्याच घ्या. वाईट सोडून तिथं सोडून यायचे. वाईट एकदा जर यशात गेला माणूस कुठल्याही गोष्टीमध्ये तर तो बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. तुमच्या डोळ्यात कुतूहल आणि थोडेसे शिकतो. आज मात्र तुम्ही आत्मविश्वासाने, ज्ञानाने आणि स्वप्नाने परिपूर्ण होऊन इथून बाहेर पडायचं. या प्रवासात तुम्ही केवळ पुस्तकाचे ज्ञान घेतले नाही तर जीवनमूल्ये, शिस्त, मैत्री आणि प्रामाणिकपणा यांचाही ज्ञान घेतले. आता पुढे तुमच्या आयुष्यात अनेक आव्हाने येतील. कधी यश मिळेल तर कधी अपयश येईल. पण लक्षात ठेवा, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते आणि धैर्याने, मेहनतीने आणि चिकाटीने पुढे जाता. तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही कुठेही जा, कोणतेही शिक्षण घ्या, पण आपल्या शाळेचे आणि पालकांचे नाव नेहमी उज्ज्वल करा. चांगले नागरिक बना आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करा. नाव कमवा जगामध्ये, पण मान नाही. यशाच्या शिखरावर जाऊ नये